नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार, तुमच्यासोबत प्रकल्प गुरु मार्केट्स। आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो। आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता। आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक पॅरामीटरकडे अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला देतो। आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत संकेतक पाहू। द बोईंग कंपनी, टिकर बी। हे पुनरावलोकन त्यावेळच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे। एप्रिल 21, 2025। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी द बोईंग कंपनी उपवर्गातील आहे। एव्यप्रो 9 संस्था मूल्यांकनात भाग घेतात आणि हे प्रातिनिधिक नाही। कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे: 10 पैकी उणे 2.5 गुण। उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.1 गुण आहे। जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर एकूणच आमच्या संपूर्ण बाजारपेठेत आपण पाहू शकता की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे। साठी उणे 2.5 गुणांच्या स्कोअर विरुद्ध द बोईंग कंपनी। कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे। द बोईंग कंपनी आणि उपश्रेणी कंपन्या। आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो। द बोईंग कंपनी उणे 5.1% बदल दर्शविला। 22.2% उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहे। हे निश्चितपणे काहीही सांगत नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे। संस्थेचे बाजार भांडवल द बोईंग कंपनी $121.83 अब्ज आहे। उपवर्गाचे बाजार भांडवल $260 अब्ज आहे। बोईंग को 46.885% वाटा आहे आणि तो उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे। कंपनीचे ताळेबंद भांडवल आहे $3.91 अब्ज। $8 अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह। बोईंग को 4.958% हिस्सा आहे। मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आपण पुढील गोष्टी पाहू। व्यापलेला हिस्सा द बोईंग कंपनी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 46.885% आहे। ताळेबंद भांडवल 4.958% आहे, जे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा 207% कमी आहे। बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपश्रेणीमधील शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट। अभ्यासाधीन कंपनीवर कोणतेही कर्ज नाही। कंपनीच्या कर्जावर परिणाम खूप चांगले 2 गुण। कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा शिल्लक 0 आहे। उपवर्गासाठी सरासरी 0 सह। उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्याचे मूल्यांकन त्याच्या नफ्यासाठी खूप वाईट उणे 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $11,877 दशलक्ष होता। येत्या 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $2,798 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे, जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 76.4% कमी आहे। उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण। कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 1.8 आहे। 2.7 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 33% कमी आहे। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकासाठी बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $66,530 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे। कंपनीच्या किंमतीसाठी हे अत्यंत वाईट आहे।
उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. मार्जिन उणे 17.9% आहे. उपवर्गातील सरासरी उणे 11.5% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 6.4% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 67.566% आहे. मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही 44% वाढ आहे. आणि हे संस्थेच्या विनिमय मूल्यातील विसंगती दर्शवते. बोईंग को त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम $708,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $1,21,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 30.7% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे $69,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी उणे $42.8 आहे. आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 61% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $387,000 आहे. उपश्रेणीमध्ये $373,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 4% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. शेअर्स 2.3% कमी आहेत. उपश्रेणी सरासरी 2.4% आहे. हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 51% पातळी दर्शवते. द बोईंग कंपनी. उपवर्गात RSI पातळी 14 अंदाजे 49% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीचे समभाग अंदाजे कंपनीच्या समभागांसारखेच उद्धृत केले जातात. बोईंग को कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे $162 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $192 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अंदाजे 19% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून बोईंग को माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. व्यापार उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.